सखाराम शेतातून दमून भागून घरी येतो. घरात टीव्ही सुरू आहे. गजा आणि त्याची काही मित्रमुले टीव्हीवरची बातमी बघून खो खो हसत आहेत. सखाराम, काय झालं रे गजा, काय एवढं हसायला येतंय? अहो बाबा, टीव्हीवर बातमी बघा. आता सरकारनं नियम काढलाय की गुरुजी आम्हाला मारू शकत नाहीत. रागावणं तर लांबच राहिलं, जर गुरुजींनी आम्हाला डोळे वटारले तरी त्यांची नोकरी जाईल. सखारामच्या हातातील भाकरीचा घास तसाच राहतो. त्याच्या चेहऱ्यावर काळजी आणि भीती दाटून येते. गुरुजींचा धाकच संपला, मग ही पोरं हाताबाहेर जाणार की काय? ज्या गुरुजींच्या नावानं ही पोरं थरथर कापायची, ती आज त्यांच्या हतबलतेवर हसतायत. दुसऱ्या दिवशी सकाळ. सखाराम शाळेत येतो. गुरुजी खुर्चीत बसून काहीतरी लिहित असतात. सखाराम त्यांच्या पाया पडतो. राम राम गुरुजी. राम राम सखाराम. काय म्हणतो शेत? शेत ठीक आहे गुरुजी, पण घरातलं पीक करपण्याची भीती वाटते. काल गजा बोलत होता, ते खरं आहे का की तुम्ही आता पोरांना रागवू शकत नाही? काय करणार सखाराम, कायदा तसा आहे. मुलांच्या मनावर परिणाम होतो असं सरकार म्हणते. अहो गुरुजी, आम्ही अडाणी माणसं, आम्हाला कायदा काय ठाऊक. आम्हाला फक्त एकच समजतं, छडी लागे छमछम, विद्या येई घमघम. आमची पिढी तुमच्या 2 फटक्यांमुळेच तावून सुलाखून निघाली, म्हणून आज ताठ मानेनं समाजात उभी आहे. पण सखाराम, आता काळ बदललाय. काळ बदलला तरी मातीचा स्वभाव बदलत नाही गुरुजी. तुम्ही सांगा, कुंभार जेव्हा मातीचं मडकं घडवतो तेव्हा तो बाहेरून धपाटे घालतो आणि आतून आधार देतो. तवा कुठं त्या मडक्याला आकार येतो. जर कुंभारानं धपाटेच घातले नाहीत तर त्या मातीच्या गोळ्याचं काय होईल? ते मडकं टिकेल का कधी? गुरुजी, ही सरकारी कागद बाजूला ठेवा. माझं पोरगं तुमच्या हवाली केलंय. त्याला प्रेमानं सांगा, नाही ऐकलं तर धाकानं सांगा, पण त्याला वाटेवर आणा. जर तो आज तुमच्या शब्दाला आणि छडीला घाबरला नाही तर उद्या तो कुणालाच जुमानणार नाही. सखाराम, तुझी ही तळमळ मी समजू शकतो. गुरुजी, माझी पदर पसरून विनंती आहे. पोराचे पाय जर व्यसनाकडे वळले किंवा तो अभ्यासात कुचराई करत असेल तर त्याला निवार ठोका, खुशाल ठोका. त्याच्या पाठीवर उमटलेले ते वळ बघून या बापाचं काळीच पिळवटणार नाही. उलट मला अभिमान वाटेल की माझ्या पोराला घडवणारा कोणीतरी खंबीर माणूस शाळेत बसलाय. मी नक्की प्रयत्न करेन. गुरुजी, पोराला शिक्षा केली तरी चालेल, पण त्याचं आयुष्य घडवा. एवढीच या गरीब बापाची तुमच्या चरणी कळकळीची विनंती आहे. मजुरी करणाऱ्या बापाच्या स्वप्नांची राखरांगोळी होऊ देऊ नका. सखाराम हात जोडून निघून जातो. गुरुजी त्याच्याकडे बघत राहतात. त्यांच्या नजरेत आता एक नवा आत्मविश्वास दिसतो.